नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच एमपीएससीने एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि त्यात म्हटल्याप्रमाणे फॉर्म भरण्यासाठी डेट 31 जुलै करण्यात आलेली आहे. तो पुष्कळ वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे. आरटीओ एएमव्हीआयचा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पर्सनली मेसेज आहे व्हॉट्सअपवरती, आमच्या टीमलाही कॉल आहे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट पण आहे. डॉक्युमेंट बद्दल बऱ्याच जणांना बरेचसे इश्यू आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ मी परत घेत आहोत. त्याच्यापूर्वी मी घेतलेला आहे, पण परत एकदा ही डेट वाढून मिळाल्यामुळे बरेचसे विद्यार्थी अंतिम टप्प्यामध्ये फॉर्म भरत असताना बऱ्याचशा अडचणी त्यांना आलेल्या आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डॉक्युमेंट बद्दल काही इश्यू असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मी तुम्हाला पर्सनल माझा व्हॉट्सअप नंबर देतो. पण तुमच्या प्रश्नांची उत्तर जर व्हिडिओमधनं क्लिअर होत असेल तर मेसेज करायची पण गरज पडणार नाही. चला तर बघूया मग इथे कॅटेगरी आणि आरक्षण घेण्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला काढणं गरजेचं आहे आणि आता वेळ आहे तर ही कागदपत्रे काढूनच तुम्ही फॉर्म भराल. चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी बघा समजून घेऊया की एमपीएससीने जे महत्वाचे बदल केले त्यात काय बदल केलाय. तर गट क पूर्व परीक्षेची डेट त्यांनी 25 ऑक्टोबर 2026 केली आहे, जी की 27 सप्टेंबर होती. दुसरा बदल, गट क मुख्य परीक्षा तारीख सुद्धा त्यांनी डिक्लेअर केली आहे 27 डिसेंबर 2026. फक्त ही डिक्लेअर करताना याने संयुक्त मुख्य परीक्षा असा उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये गट क ची आरटीओ एमवाय ची वेगळा असा काही उल्लेख केलेला नाहीये. सो असू शकते एका दिवशी दोन्ही पेपर तर होणार नाहीये, वेगळा वेळ घ्यावा लागणार आहे. देऊन देऊन जास्तीत जास्त 7 दिवस पुढे जाऊ शकते, म्हणजे तुमची नवीन वर्षात पहिल्या रविवारी तुमची एक्झाम होऊ शकते किंवा त्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर पण ते घेऊ शकतात. सो तुम्ही सुद्धा या डिसेंबरच्या महिन्याच्या एंड पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तयारीत राहा, तुमची मुख्य परीक्षा होऊ शकते. त्यानंतर फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे 31 जुलै 2026. परीक्षा ऑफलाईन होणार आहे का, तर यस तुमची परीक्षा आता ऑफलाईन होणार आहे. परीक्षा सेंटर निवडता येणार आहे का, तर यस निवडता येणार आहे. ज्यांनी 16 जुलैपर्यंत फॉर्म भरलेले होते त्यांना परीक्षा सेंटर निवडण्यासाठी फॉर्म भरून टाकले, त्यांना नवीन बटन न्यू बटन ओपन होणार आहे आणि त्या बटनावरती जाऊन तुम्हाला तुमचं सेंटर निवडता येणार आहे. आणि जे नवीन विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलाच नाही, जे न्यू फॉर्म भरणारे विद्यार्थी आहे त्यांना फॉर्म भरतानाच हा ऑप्शन ओपन असणार आहे. आता 19 जुलै पासून तुम्हाला हे नवीन बटन ओपन होणार आहे. 19 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान तुम्हाला परीक्षा सेंटर निवडायचं आहे. या संदर्भात सेपरेट मी व्हिडिओ घेतो, काळजी करू नका. नंतर भविष्यात परीक्षा ऑनलाईन होणारच आहे असंही एमपीएससीने सांगितलं जुलै 27 नंतर. ओके, हे झालं अपडेट. आता तुम्ही जर ह्या एक्झामची तयारी करणार असाल तर तुम्हाला 1 महिना ऑलरेडी वाढून मिळालेला आहे, म्हणजे 25 ऑक्टोबर. जी एक्झाम तुमची 27 सप्टेंबरला होती, 1 महिन्याचा गॅप आहे, म्हणजे आता तुम्हाला विचार करा 3 महिने तुमच्या हातात आहे. पुष्कळ वेळ आहे, पण कॉम्पिटिशन पण पुष्कळ असणार आहे. सो या दरम्यान तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर आरंभ बॅच 3.0 लगेच जॉईन करा. ही बॅच तुम्हाला स्वतः धनंजय कचाले सर, त्यांनी 2017 आणि 20 ला एक्झाम क्रॅक केली आहे, त्यांची स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. बॅचेस या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. ऑनलाईन जर घेणार असाल तर मराठी इंग्लिश माध्यममध्ये बॅच अवेलेबल आहे. ऑफलाईन घेणार असाल तर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला ऑफलाईन अवेलेबल आहे. बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. घरपोच तुम्हाला स्टडी मटेरियल पाठवण्यात येणार आहे. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे, 1-to-1 काउन्सिलिंग पण आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. सो आरटीओ एमवर सेपरेट बॅच इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रात लॉन्च केली आहे. पहिल्या विद्यार्थ्यांना 30% ऑफ पण आहे. त्यासाठी आरटीओ 30 नावाचा कुपन कोड वापरू शकता. बघा, भविष्यात पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर आता लगेच मार्गदर्शन घ्या, कारण ह्या 3 महिन्यात कुठून काय वाचू, किती वाचू, कसा प्रश्न येतो, प्रिव्हियस इयर कसे प्रश्न होते हे समजून घ्यायला खूप वेळ जाईल. सो मला असं वाटतं की कमी वेळेत जास्त रीच करत असेल कॉम्पिटिशन मध्ये, तुम्हाला जर मेन्स मध्ये जायचं असेल तर बॅच जॉईन करा. बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांसाठी लक्ष बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. हे ओल्ड माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये त्यांनी एमपीएससीने दिलेली ओल्ड ऍड आहे, त्यामध्ये पण काही डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहे आणि आता जी ऍड आलेली आहे त्या ऍड मध्ये सांगितलेले डॉक्युमेंट्स अशा पद्धतीने. बघा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्ग असाल तुमचा, कॅटेगरी मधून असाल तुम्ही तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल, फॉर्म भरतानाच असावं लागेल. हा, यामध्ये फक्त 2 डॉक्युमेंटला त्यांनी सवलत दिलेली आहे, ती कोणती ते पण मी तुम्हाला सांगतो. दुसरं डॉक्युमेंट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले विद्यार्थी, ज्याला आपण ईडब्ल्यूएस म्हणतो. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे ओपन कॅन्डिडेट जे ओपन आहे त्यामधले मराठा सोडले तर बाकीच्या कॅन्डिडेटलाच फक्त ईडब्ल्यूएस चालतं. मराठा कॅन्डिडेटला एससीबीसी लागू आहे, हे पण लक्षात घ्या. एससीबीसी हे 2024 पासून लागू झालंय, त्याच्यानंतरच लागेल, जुनं चालणार नाही. ईडब्ल्यूएस हे दरवर्षी काढण्याची प्रोसेस असते, 31 मार्च त्या वर्षात ते एक्सपायर होऊन जातं. सो नवीन काढण्याची प्रोव्हिजन असते. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 25-26 ईडब्ल्यूएस किंवा 26-27 ईडब्ल्यूएस तुम्हाला चालणार आहे आणि ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी 26-27 कन्सिडर केलेलं आहे.
त्यानंतर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला 25-26 किंवा 26-27 चालणार आहे. आणि नॉन क्रिमिनल तुम्ही वैधता चेक करून घ्या. तुमच्या नॉन क्रिमिनलची म्हणजेच एनसीएलची एक्सपायरी डेट कोणती ती चेक करा. त्या दरम्यान हे वर्ष दोघांपैकी एक वर्ष येत असेल तर तुमचं नॉन क्रिमिनल चालणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असाल तर कंपल्सरी तुमचं परमनंट दिव्यांगत्व असावं. 40% किंवा 40%च्या वरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल. माजी सैनिक असाल तर तुमच्याकडे माजी सैनिकांचा पुरावा म्हणजे तुम्ही रिटायर झाले आहात त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स आणि त्यांचं बुक असतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खेळाडू असाल तुम्ही तर खेळाडू आरक्षण घ्यायचं असेल तर ऍटलिस्ट तुम्ही रिसिप्ट वरती पूर्व परीक्षेला फॉर्म भरू शकता. मेन्सच्या वेळेस मात्र तुम्हाला पडताळणीचा पुरावा लागणार आहे मुख्य परीक्षेला. अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट लागेल. आणि अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या किंवा आरक्षणातून ज्यांना इथे सीट घ्यायचं असेल तर सगळ्यांनाच महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं डोमेसाईल लागणार आहे, कंपल्सरी आहे. सो ही डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागतात. फक्त अपलोड मात्र कोणतंच डॉक्युमेंट करायचं नाही. अपलोड करताना फक्त 2च डॉक्युमेंट ज्यामध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर असतो. बाकी या सगळ्या डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला भरायला त्यांनी संधी दिली आहे. बाकी काहीच करायचं नाहीये. आता पुढे थोडंसं घेऊन जातो यामध्ये बघा. सपोज एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार असेल तर त्यांना कोणती कागदपत्र लागतात. उदाहरणार्थ बघा, इथे विचार केला कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागतं का, तर यस, कास्ट सर्टिफिकेट ऑल ज्यांना आरक्षण घ्यायचंय. कोणत्या कोणत्या बरं, ज्यामध्ये बघा SC येतंय, ST येतंय, त्यानंतर EWS येतोय, त्यानंतर OBC येतोय, SBC आहे, त्यानंतर SCBC आहे, त्यानंतर NT चे प्रवर्ग सगळे NT अ असेल, NT ब असेल, NT क असेल, NT ड असेल. आणि नंतर येतो म्हणजे इथे ओपन. ह्या कॅन्डिडेटला काय लागतंय, आता ओपनला लागत नाही, ओपनला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. महाराष्ट्राबाहेरच्या कोणत्या राज्यातला विद्यार्थी जर फॉर्म भरत असेल तर त्याची कॅटेगरी ही ओपनच असते, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये, सपोज मी कॅटेगरीमधून बिलॉंग करतो पण माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही, कास्ट कॅटेगरी नसेल किंवा सर्टिफिकेट इतर नसेल तर माझा विचार ओपन मध्ये 100% केला जातो. डॉक्युमेंट नसेल तर ओपन मधून भरू शकतात. आता बघा, यांना कास्ट सर्टिफिकेट लागतंय हे सगळ्या कॅटेगरी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल कोणाला लागतं, तर नॉन क्रिमिनल लागतं कोणाला ते तुम्हाला सांगतो. बघा, ह्या 4 कॅटेगरी आहेत. SC, ST, EWS ह्या 4 कॅटेगरीत यांना NCL लागत नाही. मात्र उरलेली जी कॅटेगरी आहे ह्या सगळ्या कॅटेगरीला NCL मात्र लागतं. आणि NCL हे तुम्हाला 2026-27 चालणार आहे किंवा 25-26 पण त्यांनी ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे लागणार आहे. तुमच्याकडे जे NCL असेल त्या NCL मध्ये हे वर्ष येतं का एकदा चेक करून घ्या. हे वर्ष जर येत असेल तर ते NCL व्हॅलिड असतं. NCL काढताना आपण उत्पन्नाच्या आधारे काढत असतो. उत्पन्नाचा 3 वर्षाचा दाखला असेल तर 3 वर्ष व्हॅलिड NCL तुम्हाला मिळतं. कधी कधी 2 वर्ष, कधी 1 वर्ष व्हॅलिड असणारं NCL असतो. जुनं NCL चालणार नाही, त्यांनी सांगितलेल्या वर्षातच NCL इथे चालणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर यांना मात्र NCL लागत नाही. डोमेसाईल सगळ्यांनाच लागतं. जे कास्ट मधून बिलॉंग करतात त्या सगळ्यांनाच डोमेसाईल लागतं. बघा, ज्यांना कास्ट मधून फॉर्म भरायचं ह्या सगळ्यांनाच डोमेसाईल लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आता असेल तर लागणार आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं तरी चालतं. आता तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी आहे का विचारलंय, असेल तर यस करून त्याची डिटेल्स भरा, नसेल तर नो करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला काही प्रॉब्लेम भविष्यात सुद्धा येणार नाहीये. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिने वेळ दिला जातो आणि या 6 महिन्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं आहे. कारण व्हॅलिडिटी काढायला काहीतरी कारण लागतं आणि आता काहीच कारण नसताना व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार नाही. सो जेव्हा निवड होईल तुमची त्यावेळेस ते कारण असेल तुमचं सिलेक्शन झाल्याचं, त्या आधारे तुम्ही हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकतात. ओके, आता यापैकी बघा, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले ज्यांना लागू आहे त्यानुसार हे डॉक्युमेंट तुमच्याकडे, ज्यांना लागू असेल 3, काही लागू असेल 2. यापैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लगेच इथे ब्ल्यू कलर मध्ये विंडो येते किंवा इन्स्ट्रक्शन येते की तुमचा विचार हा कॅटेगरीमधून होणार नाही, तुमचा विचार ओपन मध्ये केला जातो. हे पण लक्षात घ्या. ज्यांचे डॉक्युमेंट सर माझं निघणारच नाही NCL, कारण माझं घराचं जे फॅमिली मेंबर त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल, मग अशा वेळेस तुम्ही जर NCL ला नो केलं तर तुमचा विचार कॅटेगरीमध्ये न करता ओपन मध्ये नक्कीच तो, काळजी करू नका. ओके, आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचे. वैध कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुमचा विचार ओपन मधून 100% होतो. एकतर तुम्ही कॅटेगरीतून डॉक्युमेंटला नो करा किंवा डायरेक्टली ओपन मधून फॉर्म भरला तरी चालणार आहे. आता हे डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या. ज्यांच्याकडे नसेल अजून वेळ आहे 31 जुलैपर्यंत, 15 दिवस आहेत. 10 दिवसात हे डॉक्युमेंट्स काढता येऊ शकतात. लगेच तयारी लागा, डॉक्युमेंट्स काढून घ्या. संबंधित विभागाला सेतू कार्यालयामध्ये भेट देऊन ते सांगतील ते सगळे डॉक्युमेंट्स जमा करून संबंधित डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या.
आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी SCBC जे आहे ना, SCBC हे फक्त ओपन मधले जे मराठा कॅन्डिडेट आहे यांच्यासाठीच लागू आहे. एमपीएससीने यापूर्वी एक नोटिफिकेशन पण दिलं होतं की ओपन मधील मराठा कॅन्डिडेट्सनीच SCBCचं आरक्षण घ्यावं. जर इतर कॅन्डिडेटनी जर इथून आरक्षण घेतलं तर भविष्यामध्ये आम्ही यांना अपात्र ठरू शकतो, असं त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं. त्यानंतर यांना काय काय लागतं तर SCBC बघा कुणासाठी सांगितलं मी तुम्हाला, कागदपत्रे कोणती लागतात तर यांना सुद्धा 3 डॉक्युमेंट लागतात. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं म्हणजे NCL लागतं आणि तिसरं म्हणजे डोमेसाईल. याबाबत मी ऑलरेडी बोललेलो आहे. कुणाच्या नावाचे असावं SCBC तर SCBC हे फादरच्या नावाचं असावं. म्हणजे काय, उदाहरणार्थ माझं नाव A आहे, माझ्या वडिलांचं नाव B आहे, आडनाव C असेल तर याच नावाचं मला SCBC सर्टिफिकेट लागतं. वडिलांच्या नावाचं म्हणजे मिडल नाव वडील असावं. एखादी मुलगी असेल तिचं लग्न जर झालं असेल तर तिला हे लागू आहे की तिला वडिलांच्या बाजूचं SCBC सर्टिफिकेट काढायचं आहे. आता हे कसं काढायचं काय, तुम्ही सेतूमध्ये जाऊन एकदा इन्क्वायरी करा, ते सांगतील ते डॉक्युमेंट सबमिट करा आणि हे काढून घ्या. दुसरं आहे की उत्पन्नाची अट, कुणाचे उत्पन्न घ्यावे. यामध्ये जर मॅरिड महिला असेल, मॅरिड वुमन असेल तर त्यांसाठी फादर आणि हजबंड दोघांचं एकत्रित उत्पन्न पकडलं जातं. अनमॅरिड वुमन असेल आणि किंवा मेल कॅन्डिडेट असेल तर यामध्ये उत्पन्न हे फादरचं पकडलं जातं. फादरचं म्हणजे काय, फादरची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीचं उत्पन्न पकडलं जातं आणि इकडे हजबंडची जी फॅमिली आहे त्यांचं उत्पन्न पकडलं जातं. आता यामध्ये लक्षात घ्या की फॅमिलीमध्ये सपोज मी एक मेल आहे कॅन्डिडेट A नावाचा, तर त्या स्वतःचं उमेदवाराचं इथे इन्कम उत्पन्न पकडलं जात नाही, कारण तुम्ही उमेदवार आहात. सो तुम्ही उमेदवार असेल तर तुमचं उत्पन्न पकडलं जात नाही. तुमच्या घरात जो मेन पर्सन आहे जसं की फादर असतं, फादरचं उत्पन्नाचा दाखला काढायचा आणि त्या आधारे तुम्हाला NCL काढावं लागतं. तुम्हाला सेतू कार्यालयात तुम्ही जर गेलात तर ते सुद्धा तुम्हाला डिटेल सांगतील, एकदा जाऊन व्हिजिट करून घ्या. त्यानंतर हे झालं SCBC बद्दल. SCBC सर्टिफिकेट एकदाच काढायची गरज आहे, परत परत काढायची गरज नाहीये. 2024 नंतरच SCBC लागू आहे, त्याच्या अगोदरच SCBC चालणार नाहीये. त्यानंतर EWS सर्टिफिकेट हे कुणाला आहे तर ओपन मधून जे मराठा कॅन्डिडेट आहे, मराठा कॅन्डिडेट सोडले तर उर्वरित सगळ्यांना SCBC लागू आहे. हे सुद्धा 10% आरक्षण आहे. SCBC कुणासाठी सांगितलं मी तुम्हाला, कागदपत्रे या ठिकाणी 2च लागतात. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे डोमेसाईल. यांना NCL लागत नाही, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा आता हे डोमेसाईल जे आहे ना, हे कोणत्याही वर्षाचं, याला एक्सपायरी नसते. ओल्ड सुद्धा चालतं, याला एक्सपायरी नसते. आता कास्ट सर्टिफिकेट EWS जे आहे ना, याला एक्सपायरी असतं, 1 वर्षच फक्त व्हॅलिड असतं. प्रत्येक वर्षी 31 मार्चला हे एक्सपायर होत असतं. त्यामुळे तुम्ही चेक करा की तुमच्याकडे असणारे EWS हे व्हॅलिड आहे का. कुणाच्या नावाचं असावं तर तेच मी तुम्हाला सांगेल परत एकदा, फादरच्या नावाचं म्हणजे परत एक्झाम्पल तेच, माझं नाव आहे B, वडिलांचं नाव आहे C, हे माझं आडनाव असेल तर ABC नावाने हे डॉक्युमेंट काढायचं आहे. महिलांसाठी, मॅरिड महिला असेल त्यांच्यासाठी सुद्धा फादरच्या नावाचंच हे EWS सर्टिफिकेट असावं लागेल. उत्पन्नाची अट आणि कुणाचं उत्पन्न तर सेम, इथे सुद्धा तुम्हाला जर मॅरिड वुमन असाल तर तुम्हाला फादरची फॅमिली आणि हजबंडची फॅमिलीचं एकत्रित उत्पन्न पकडायचं आहे, किंवा अनमॅरिड वुमन असेल आणि जर मेल कॅन्डिडेट असेल तर यांना फादरच्या फॅमिलीचं एकत्रित उत्पन्न पकडून हे NCL काढायचं असतं. ओके, आता ही NCL इथे NCL तर नाही आहे, इथे तुम्हाला EWS काढण्यासाठीच हे निकष आहे. तुम्ही सेतू कार्यालयात जर गेला ते सांगतील तुम्हाला. बघा पुढे घेऊन जातो, समांतर आरक्षण. ज्यांना महिला आरक्षण घ्यायचं असेल, वुमनसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी म्हणूया आपण किंवा महिलांसाठी म्हणूया, यांना महिला आरक्षणचं वेगळं काही डॉक्युमेंट लागतं का तर नाही, असं कोणते डॉक्युमेंट लागत नाही. 2024 पासून नवीन GR आलाय आणि काही डॉक्युमेंट मला लागत नाही. दुसरं, मात्र कॅटेगरीतली एखादी महिला असेल, तर कॅटेगरीसाठी जे डॉक्युमेंट लागतात ना ते तिला लागतातच. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL ज्यांना लागतंय, इफ करतो मी, लागतो त्यांना NCL आणि डोमेसाईल. मात्र महिला आरक्षण घेण्यासाठी कंपल्सरी, जर तुम्ही ओपन मधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट NCL ची गरज नाही आहे, मात्र डोमेसाईल कंपल्सरी असणार आहे ओपन महिलांना. मग त्यामध्ये ओपन फिमेल असेल, मॅरिड फिमेल असेल, इथे पण कॅटेगरी मधल्या एक तर मॅरिड फिमेल असेल किंवा अनमॅरिड फिमेल असेल तर यांना हे डॉक्युमेंट लागतात. ओके, पुढे खेळाडू असाल तर खेळाडूंना आता प्रिलिमचा फॉर्म भरताना रिसिप्टच्या आधारे फॉर्म भरू शकतात. मेन्सच्या वेळेस मात्र तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते पडताळणी केलेलं असावं लागतं. उपसंचालक नेहरू व युवा केंद्र यांच्याकडनं प्रत्येक विभागीय लेवलला हे केंद्र असतं, त्यांना जाऊन पडताळणी करून घ्या. दिव्यांग उमेदवारांना हे परमनंट लागतं आणि 40% किंवा 40%च्या प्लस असेल
तर ते दिव्यांग उमेदवार इथे फॉर्म भरू शकता. माजी सैनिकांना जे सर्व्हिस चार्ज बुक असतं ते बुकची डिटेल्स लागते किंवा तुमचं रिटायरमेंटचं डॉक्युमेंट सुद्धा फॉर्म भरताना लागणार आहे. अनाथांना महिला व बाल विकास विभागाकडून मिळालं अनाथ सर्टिफिकेट संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य चालणार आहे. प्रकल्पग्रस्त, आता इथे आरटीओ एमएला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी यांना आरक्षण नाहीये. त्यांना आरक्षण कुठे फक्त क्लर्क मध्ये दिलेलं आहे, फक्त लिपिक टंक लेखकला. सो त्यानुसार त्यांना डॉक्युमेंट ते लागत असतात. आता पुढे घेऊन जातो महत्वाचं ईडब्ल्यूएस आणि एनसीएल बाबत काय अजून बघा. एनसीएल आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 27 सप्टेंबर हीच डेट अजूनही फायनल आहे. ह्या डेट पर्यंत काढून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता नसेल तर फॉर्म भरताना फक्त येस करायचंय, बाकी तुम्हाला मॅन्डेटरी नाहीये तुम्हाला डिटेल्स भरणं, स्टार नाहीये बघा, येस करून फॉर्म भरू शकता. जर तुम्ही एनसीएलला येस केलं तुमची जबाबदारीच आहे 27 सप्टेंबरला काढलंच पाहिजे, नंतर भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते, अपात्र होऊ शकतात. सेम ईडब्ल्यूएस मात्र इश्यू चालू आहे, अजून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. कारण जसं एनसीएल ला त्यांनी वेळ दिला आहे तसं ईडब्ल्यूएस ला सुद्धा 27 सप्टेंबर वेळ दिलेला आहे. पण फॉर्म भरताना मात्र तुम्हाला इथे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरताना डिटेल्स भरावी लागते. आता डिटेल्स मध्ये तुम्हाला डेट पण विचारले जाते, इतर गोष्टी पण विचारल्या जातात. तो अजून हा इश्यू सॉल्व्ह झाला नाहीये. हा इश्यू सॉल्व्ह झाला की तुम्हाला मी सांगेल तेव्हा तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरा. डिप्लोमा डिग्री ऍपियर तुम्ही आता जर भरत असाल तर लक्षात घ्या, आणि टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ऍपियर म्हणून तुम्ही भरत असाल तर ह्या दोघांनी काय लक्षात घ्या बघा. ह्या दोघांना लक्षात घ्या की तुमची मेन्सची एक्झामची डेट आली आहे ती आहे 27 डिसेंबर. आता तुम्हाला माहिती तुमची ही मेन्सची एक्झाम आहे आणि प्रिलिमची एक्झाम तुमची आहे 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबरला एक्झाम झाला तर एमपीएससीचा आतापर्यंतचा हायेस्ट जो परफॉर्मन्स आहे तो 15 दिवसात त्यांनी निकाल लावलेला आहे. 25 ऑक्टोबरला जर एक्झाम झाली तर साधारणतः 10 नोव्हेंबर पर्यंत तुमचा रिझल्ट लागू शकतो, आणि 10 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर कदाचित 15 नोव्हेंबर पासून तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते. आता ही शक्यता मी तुम्हाला सांगतोय, 15 नोव्हेंबर पासून 20 दिवस तुम्हाला दिले जातात, म्हणजे 5 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि तुमची एक्झाम असणार आहे 27 डिसेंबरला. तो लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला 15 नोव्हेंबर पर्यंत एक अंदाजी डेट तुम्हाला मी देतोय, टेंटेटिव्ह सांगतोय तुम्हाला की 15 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला डिप्लोमा डिग्री ऍपियर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढून घ्यावा लागेल, किंवा टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही जर आता ऍपियर म्हणून भरत असाल तर तुम्हाला 15 नोव्हेंबर मध्ये सर्टिफिकेट मिळेल याची शाश्वती करून घ्यावी लागेल. जर मेनच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट तुमच्याकडे पात्र डॉक्युमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट नाही मिळाले तर त्या पदासाठी तुम्हाला मेन्स देता येणार नाही. फॉर्म कॅन्सल करून काही विद्यार्थी म्हणताय फॉर्म भरावा का, माझं काय चुकलंय, माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय, किंवा नवीन डॉक्युमेंट माझं आलंय सर. मी हे बघा, जर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल आणि त्या संदर्भात ते डॉक्युमेंट तुमच्याकडे आता अवेलेबल झालं असेल तर कॅन्सल करून तुम्ही फॉर्म परत भरू शकता. कुणी भरावं एनसीएल बाबत तुम्हाला जर बघा फी जास्त नाही, 350-400 फी आहे. ज्यांना वाटतंय की सर मला डॉक्युमेंट मिळत आहे, लायसन्स असेल, लायसन्स आता अपडेट मिळत आहे माझ्याकडे, मी नो करून भरलं होतं, तुम्हाला वाटतंय तुम्ही घेऊ शकता, भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. 350-400 रुपये. पण लायसन्स विदाऊट लायसन्स सुद्धा तुमचा फॉर्म भरला जातो. लायसन्स नसेल तरी तुम्ही पूर्वपरीक्षा देऊ शकतात. मेनच्या वेळेस फक्त 2 लायसन्स तुमच्याकडे लागतात, लाईट मोटर व्हेकल आणि मोटरसायकल विथ गिअर. बाकी ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स तुम्हाला सिलेक्ट नंतर काढायचंय, आता काढायचं नाहीच आहे. तरी पण पैकी तुम्हाला वाटतंय की सर मला काही गोष्टी अपडेट करायच्या आहे, मला रिस्क काहीच ठेवायची नाहीये, तुम्ही फॉर्म कॅन्सल करून सुद्धा रिपीट फॉर्म भरू शकतात, काही अडचण नाहीये. सो ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आवडली की मला लाईक करून कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष म्हणजे लगेच ही बॅच जॉईन करा, ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जातं, टू द पॉइंट काय अभ्यास करायचं हे सांगितलं जातं. स्वतः कचाले सर तुम्हाला इथे गायडन्स करणार, ज्यांनी 17 आणि 20ची एक्झाम क्रॅक केलेली आहे. सो ह्या बॅच जॉईन करण्यासाठी आत्ताच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍपची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.